गरीब का सहारा, गरीब का सहारा, गरीब का सहारा, मनरेगा बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ। मोदी सरकार, मोदी सरकार। बेळगावमधील मनरेगाचे काम त्वरित सुरू झाले। बेळगावमधील कामे त्वरित सुरू झालेच पाहिजे। मनरेगा बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। युवक काँग्रेस जिंदाबाद। मनरेगा कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मनरेगा कायदा आमच्या हक्काचा। नाही कुणाच्या बापाचा। गरीब का सहारा, मनरेगा हमारा। गरीब का सहारा, मनरेगा हमारा। मनरेगा बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ। बेळगावमधील मनरेगाचे काम त्वरित सुरू झालेच पाहिजे। कामे त्वरित सुरू झालेच पाहिजे। मनरेगा बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ। तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मनरेगा कायदा आमच्या हक्काचा। नाही कुणाच्या बापाचा। देश बचाओ, मनरेगा बचाओ, देश बचाओ। अरे देश का नेता कैसा हो? राहुल गांधी जैसा हो। युवक काँग्रेस मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। युवक काँग्रेस जिंदाबाद। पूर्ण जिल्ह्यातील युवक इथे मनरेगाचे बेळघाटमधील 27 तारखेपासून कामं पूर्णपणे बंद झालेले आहे। आमच्या आदिवासी मजुरांचं फक्त त्याच्या मनरेगाच्या कामावरच उदरनिर्वाह चालतो। त्यामुळं त्वरित कामं सुरू करण्यासंदर्भात युवक काँग्रेसची आमची मागणी आहे। जर तात्काळ सरकारने याबद्दल दखल घेऊन काम सुरू नाही केले तर आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून मेळघाटमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू। किती दिवसापासून 27 तारखेपासून पूर्ण राज्य पातळीवर मनरेगाचे जेवढेही कर्मचारी आहेत ते सगळे संपावर आहेत। त्याच्यामुळं पूर्णपणे 27 तारखेपासून मेळघाटमधील आदिवासी मजुरांचे काम बंद आहेत, ते तात्काळ सुरू करण्यात यावे या संदर्भात आमचं आज निवेदन आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून। स्त्री रुग्णालय जे आहे ते स्त्री रुग्णालय गोरगरीब लेकीबाईंच्यासाठी अत्यंत आधाराचं एक केंद्र असतं। मात्र अलीकडच्या काळामध्ये डफरींचा जो गैरकारभार चाललेला आहे, अत्यंत हलगर्जीपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे, त्याचा बळी खारतळेगाव येथील एक पल्लवी गुडदे नावाची जी एक विवाहिता होती, तिनं आपला जीव गमावला। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासन जे आहे ते डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे, मात्र काँग्रेस या सगळ्या प्रकरणाच्या पाठीशी आहे आणि त्या पल्लवीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज या युवक काँग्रेससोबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर पल्लवी गुडदेच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत आणि जोपर्यंत त्या पल्लवीला न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या विविध ज्या काही विभाग आहेत ते पल्लवीच्या न्यायासाठी येणाऱ्या काळातील प्रत्येक गोरगरिबांच्या महिलेच्या संरक्षणासाठी आम्ही काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार।